मराठा सेवा संघाची जिल्हा व शहर कार्यकारिणी जाहीर झाली। या कार्यकारिणीचा पदग्रहण समारंभ मयूर मंगल कार्यालयात थाटात पार पडला। जिल्हाध्यक्ष म्हणून डॉ. जी.के. देशमुख यांनी, शहराध्यक्ष म्हणून सूर्यकांत पाटील यांनी पदभार स्वीकारला। तसेच नव्याने गठीत करण्यात आलेल्या जिल्हा आणि शहर पदाधिकाऱ्यांना नियुक्तीपत्र देऊन सत्कार करण्यात आला। मराठा सेवा संघाचे माजी जिल्हाध्यक्ष प्रशांत पाटील यांची पुणे विभागीय अध्यक्ष म्हणून निवड झाल्यामुळे जिल्हाध्यक्षपद रिक्त होते। या पदावर डॉ. जे.के. देशमुख यांची निवड झाली। देशमुख यांनी जिल्ह्याची कार्यकारिणी जाहीर केली आहे, तर सूर्यकांत पाटील यांनी शहर कार्यकारिणी जाहीर केली। या दोन्ही जिल्हा आणि शहर कार्यकारिणीच्या पदाधिकाऱ्यांचा पदग्रहण समारंभ मराठा सेवा संघाचे ज्येष्ठ मार्गदर्शक अर्जुनराव तनपुरे यांच्या अध्यक्षतेखाली पार पडला। यावेळी विचारपीठावर विभागीय अध्यक्ष प्रशांत पाटील, सेवा संघाचे समन्वयक दत्ता मामा मुळे, शहराध्यक्ष सूर्यकांत पाटील, जिजाऊ ब्रिगेडच्या राज्य सचिव उज्ज्वला साळुंखे, उपाध्यक्ष सदाशिव पवार, संभाजी ब्रिगेडचे जिल्हाध्यक्ष सोमनाथ राऊत, शहराध्यक्ष प्रकाश ननावरे, जिजाऊ ब्रिगेडच्या जिल्हाध्यक्ष निर्मलाताई शेळवणे, लक्ष्मण महाडिक यांची प्रमुख उपस्थिती होती। प्रारंभी जिजाऊ आणि छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले। गोवर्धन गुंड यांनी जिजाऊ वंदना घेतली, तर शहराध्यक्ष सूर्यकांत पाटील यांनी प्रास्ताविक भाषण केले। यावेळी शहर, जिल्हा आणि शहर कार्यकारिणी तसेच तालुकाध्यक्ष विविध कक्षाच्या नूतन पदाधिकाऱ्यांच्या निवडीचे पत्र उपस्थित मान्यवरांच्या हस्ते प्रदान करण्यात आले। यावेळी मार्गदर्शन करताना ज्येष्ठ मार्गदर्शक अर्जुनराव तनपुरे म्हणाले, सोलापूर जिल्हा, सोलापूर मराठा सेवा संघ हा नेहमीच चांगल्या कामात अग्रेसर राहिलेला आहे। 1990 जिल्ह्याच्या सेवा संघाच्या कार्याचा आलेख चढता राहिला आहे। नूतन जिल्हाध्यक्ष आणि शहराध्यक्षांनी हीच परंपरा कायम ठेवत सोलापूर शाखेचे कार्यक्षेत्र वाढवत परंपरा कायम ठेवण्याची अपेक्षा व्यक्त केली। नूतन जिल्हाध्यक्ष डॉ. जे.के. देशमुख यांनी जिल्हा आणि शहर पदाधिकारी आणि विविध कक्षाच्या पदाधिकाऱ्यांना सोबत घेऊन सेवा संघाचे काम केले जाईल, संघाचा मोठा विस्तार केला जाईल, तसेच मुलींसाठी वसतिगृह निर्माण करणे या गोष्टींना प्राधान्य दिले जाईल असा मनोदय व्यक्त केला। आजच स्मार्ट महाराष्ट्र न्यूज चॅनलला सबस्क्राइब करा।